नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या लष्कराच्या दारुगोळा भांडाराला भीषण आग, 20 जवान मृत्युमुखी, 19 सुरक्षा रक्षकही जखमी. संरक्षण मंत्र्यांनी दिले आग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश आणि जखमींची केली विचारपूस. ॲडमिरल सुनील लांबा यांनी स्वीकारला नौदल प्रमुख पदाचा कार्यभार. वाहनांची संख्या आणि प्रदूषण याबाबत राज्य सरकारने दाखवलेल्या अनास्थेबद्दल हरित लवादाचे ताशेरे. राज्य कामगार विमा योजनेचं रूपांतर राज्य कामगार विमा महामंडळात करायला मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या बांधकामासाठी बीपीटी आणि एमएमआरडीए यांच्यामध्ये सामंजस्य करार. आणि जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त राज्यभरामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन. आणि आता सविस्तर वृत्त. वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथं केंद्रीय दारुगोळा भंडाराला लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. यामध्ये 2 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या आगीमध्ये अनेक जण जखमी झालेत. जखमींवर सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी घटनास्थळाला भेट दिली, तसंच रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूसही केली. संरक्षण मंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. दरम्यान ही आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे असं लष्करी कार्यान्वयन विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सांगितलं आहे. आगीचं नेमकं कारण मात्र अद्यापही समजलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं. या आगीमुळे आसपासच्या 15 गावातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. उद्योगधंद्यांसाठी भारतातलं वातावरण अतिशय उत्तम असून जगभरातल्या उद्योजकांनी भारताच्या पहिल्या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सोयीसुविधा सार्वभौम निधीमध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज जपानमध्ये टोकियो इथं केलं. जागतिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. या निधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू असून या निधीतला 49% वाटा हा भारत सरकारचा असेल, तर उरलेला वाटा खासगी गुंतवणूकदारांसाठी ठेवला जाईल असं ते म्हणाले. भारतामध्ये व्यापार करणं अधिक सुलभ जावं म्हणून गेल्या 2 वर्षात आमच्या सरकारनं थेट परकीय गुंतवणुकीसाठी अनेक दालनं खुली केली असल्याचं ते म्हणाले. भारतातली कररचना उद्योजकांना जाचक ठरणार नाही यासाठी आम्ही विशेष काळजी घेत असल्याचंही ते म्हणाले. चीनमध्ये सध्या आर्थिक मंदी असून जगभरातले गुंतवणूकदार एका चांगल्या आणि शाश्वत पर्यायाच्या शोधात आहेत असं सांगत जेटली म्हणाले की असा शाश्वत पर्याय आम्हीच देऊ शकतो. पश्चिम विभागाचे नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी आज देशाचे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लांबा यांना परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकानं गौरवण्यात आलं आहे. गेली 38 वर्ष नौदलात कार्यरत असलेल्या ॲडमिरल लांबा यांनी आयएनएस काकीनाडा, आयएनएस हिमगिरी, आयएनएस रणविजय, आयएनएस मुंबई या 4 प्रमुख युद्धनौकांवर काम केलं आहे. ॲडमिरल लांबा यांचा कार्यकाळ 31 मे 2019 पर्यंत असणार आहे. नौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर लांबा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुझे भारतीय नौसेना की कमांड लेते हुए बहुत गर्व है. नौसेना एक मॉडर्न शक्तिशाली नौसेना है जिसके नौसैनिक एवर विलिंग टू डू देयर ड्यूटी कभी भी कहीं भी हर समय. हम आश्वासन दिलाते हैं कि देश का मैरीटाइम डोमेन सेफ और सिक्योर रहेगा जैसे हमारा महान देश आगे बढ़ता रहे. जय हिंद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 2 वर्षांमध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत अनेक धोरणात्मक कठोर निर्णय घेतले आहेत. देशाच्या संरक्षण क्षेत्रातील बदलाबाबतचा हा एक वृत्तांत. गेल्या 2 वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. शस्त्रसामुग्री खरेदीबाबत पारदर्शक धोरण अवलंबलं आहे. याच धोरणाद्वारे मेक इन इंडिया कार्यक्रमालाही बळकटी दिली जात आहे.
मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे संरक्षण क्षेत्रातील आयात 60 ते 65% येत्या 5 ते 8 वर्षात 40% आणणार असून संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्याचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे रोजगार निर्मितीही होईल। निर्यात परवाने ऑनलाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 2 वर्षात निर्यात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे। संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26% 49% करण्यात आली आहे। संरक्षण क्षेत्रातल्या आर्थिक सुधारणांसाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे। अनेक वर्ष रखडलेले संरक्षण सामग्री खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले असून फ्रान्स बरोबरचा 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा व्यवहार जवळपास 7.89 अब्ज युरोचा आहे। तेजस विमानही हवाई दलात सामील करून घेण्यात आलं आहे। सरकारने आधुनिकीकरणासाठी 1,60,000 कोटींच्या खरेदीचे करार केले आहेत, ज्यापैकी 66,000 कोटींच्या खरेदीचे निर्णय अंतिम टप्प्यात आहेत। एनडीए सरकार आल्यानंतर सैन्य दलाचं मनोधैर्य वाढलं आहे। 42 वर्षांपासून सरकार बदलली तरी जी मागणी पूर्ण झाली नव्हती ती एक पद एक निवृत्ती वेतनाची मागणी सरकारनं पूर्ण केली आहे। संरक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचारांची तातडीनं होत असलेली चौकशी पाहता हे सरकार संरक्षणाच्या बाबतीत कुठलाच भ्रष्टाचार खपवून घेणार नाही हेच स्पष्ट होत आहे। पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधल्या कॅडेट्सची 130वी तुकडी 3 वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर भारतीय लष्कराच्या सेवेमध्ये दाखल झाली। 300 कॅडेट्सची पासिंग आउट परेड दक्षिण विभागाचे प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत झाली। प्रमुख पाहुण्यांना कॅडेट्सनी मानवंदना दिली। सुवर्ण पदक विजेता अविनाश चेट्टी, रौप्य पदक विजेत्या उत्कर्ष पांडे, कांस्य पदक विजेता नमन भट या कॅडेट्सना रावत यांच्या हस्ते पदकं देऊन गौरवण्यात आलं। सारंग हेलिकॉप्टरनं यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। देशातल्या मोठ्या महानगरांमध्ये वाढलेली वाहनांची संख्या आणि होणारं प्रदूषण यावर संबंधित राज्य सरकारांनी कोणतीच ठाम भूमिका न घेतल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादानं याबाबत नापसंती व्यक्त केली आहे। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगालच्या राज्य सरकारांनी आपल्या राज्यातल्या सर्वाधिक प्रदूषित शहरांबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेशही हरित लवादानं दिले आहेत। या आदेशाची पूर्तता न करणाऱ्या राज्यांच्या मुख्य सचिवांच्या विरोधामध्ये वॉरंट जारी केलं जाईल असंही लवादानं म्हटलं आहे। या राज्यांमधल्या प्रमुख शहरांमधली लोकसंख्या, प्रदूषण पातळी, वाहनांची संख्या, डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांची वर्गवारी याविषयी या अहवालामध्ये तपशीलवार माहिती द्यावी असे निर्देशही लवादानं दिले आहेत। केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखालच्या राज्य कामगार विमा महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेचं रूपांतर राज्य कामगार विमा महामंडळामध्ये करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। या महामंडळासाठी पहिल्या 3 वर्षांचा पूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे। त्यानंतर खर्चाचा 90% भारही उचलणार आहे। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालयात विविध विभागामध्ये अध्यापकांसह वर्ग 3 आणि वर्ग 4च्या पदांच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। 100 नियमित पदांसह इतर 35 पदं आणि ट्रॉमा सेंटरसाठी 147 नियमित पदांसह इतर 33 पदांची निर्मिती यासाठी करण्यात येणार आहे। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश काढायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं बांधकाम करण्याकरता मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन MMRDAकडे सोपवण्याबाबत आज सामंजस्य करार करण्यात आला। मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया आणि MMRDAचे महानगर आयुक्त UPS मदान यांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या। मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधर मनगे, MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। आज जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे। तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं देशभरामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं।
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यासाठी पावलं उचलली आहेत. तंबाखू सोडू इच्छिणाऱ्यांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत या सेवेचं अनावरण झालं. इच्छुकांनी 1800-112356 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दूरध्वनी क्रमांक आहे 1800-112356. देशातली 35% जनता ही तंबाखूच्या विळख्यामध्ये अडकली आहे. त्यापैकी अनेकांना तंबाखू सोडण्याची इच्छाही आहे असं ते म्हणाले. तंबाखूच्या पाकिटांवर असलेला दक्षतेचा इशारा आणि चित्राचा आकार 85% वाढवण्यात आलाय असं नड्डा यांनी सांगितलं. देशातल्या स्वयंसेवी संस्था आणि सुजाण नागरिकांनी तंबाखू सेवनाच्या विरोधात कार्य करण्यासाठी पुढे यावं, तसंच विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच याबाबतची माहिती द्यावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं. जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त मुंबईतही आज तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती मोर्चा काढण्यात आला. शालेय वयापासूनच तंबाखू उत्पादनांचं व्यसन लागतं असं आढळून आलंय. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी या दोघांनीही याचे घातक परिणाम टाळावेत या जनजागृती मोर्चाचा उद्देश होता. त्याचबरोबर दरवर्षी तपासणी करून फुफ्फुसाच्या कर्करोगापासून बचाव करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. धुळे जिल्ह्यामध्ये जवाहर मेडिकल फाउंडेशन आणि सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या वतीनं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरी तसंच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावरती तंबाखूचं व्यसन दिसून येतं. तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि दुष्परिणामांविषयी धुळ्यामध्ये आज मार्गदर्शन करण्यात आलं. धूम्रपान तसंच तंबाखू सेवन करू नका असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून धुळ्यामध्ये आज तंबाखू उत्पादनांचं प्रतिकात्मक दहन महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथही घेतली. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या भादा गावामध्ये जिल्हा परिषदेच्या एका शाळेनं गावातल्या मुलांसाठी सुटी विना शाळा हा उपक्रम विनाशुल्क राबवला आहे. या प्रयोगामुळे अनेक चांगले निष्कर्ष समोर येत आहेत. पाहूया त्याविषयीचा हा एक वृत्तांत. जिल्हा परिषदेच्या शाळा या नेहमीच चेष्टेचा विषय असतात, परंतु या शाळांमध्येही आता खासगी शाळांप्रमाणे यशस्वी प्रयोग होऊ लागले आहेत. सध्या भाद्याची जिल्हा परिषदेची शाळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. शाळेचे मुख्याध्यापक वात्र टीकाकार भारत सातपुते यांनी नवनवीन प्रयोग करून शाळेला लोकाभिमुख आणि शिक्षण केंद्रित करण्यात यश मिळवलं आहे. सातपुते यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सुट्टी विना शाळेत दररोज 250 विद्यार्थी येतात. 2 सत्रात चालणाऱ्या या शाळेत सकाळच्या वेळेत विद्यार्थी संदर्भ ग्रंथांचं वाचन करतात. या वाचनावर विद्यार्थी आपापसात चर्चाही करतात. यानंतर विद्यार्थ्यांकडून योगासनं करून घेतली जातात. या शाळेत 4500 पुस्तकं आहेत. प्रत्येक वर्गासाठी एक स्वतंत्र पुस्तक पेटीही तयार करण्यात आली आहे. 1 मे पासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या, परंतु यामध्ये कसल्याही प्रकारची आमच्या मुलांनी सुट्टी घेतली नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर आम्ही सकाळी मुलांच्या पुस्तकांचं वाचन, त्यांच्या योगासनं, 4 वाजता मुलींच्या पुस्तकांचं वाचन, योगासनं, रात्री 10वीचे तास. या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. आमच्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम होतात, क्लास घेतात आणि मुलींना वाचण्याचे मग असं लहान लहान गोष्टी शिकवतात. शाळेच्या या उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दलचा पालकांचा दृष्टिकोन बदलून घटत्या विद्यार्थी संख्येला आळा बसेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीनं राज्य शासन राबवत असलेल्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेनं लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागाच्या बळावरती दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यामध्ये चांगलाच वेग धरलाय. औसा आणि नांदुर्गा या भूकंपग्रस्त ठिकाणी सुरू असलेल्या नाला सरळीकरण आणि खोलीकरणाच्या कामामध्ये स्थानिकांनी श्रमदानासोबतच वर्गणीच्या माध्यमातून या कामांसाठी लागणारा निधीही उभा केलाय. यातूनच नांदुर्ग्यामध्ये गावतळं तर औसा इथं शासनाच्या वतीनं कॅबिन पद्धतीच्या बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे काम वेगानं पार पडावं यासाठी खासदार संजय काकडे, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार बसवराज पाटील या लोकप्रतिनिधींनी आपला स्थानिक विकास निधीही उपलब्ध करून दिलाय. ही कामं पूर्ण झाल्यामुळे पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठून त्याचा परिसरातल्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल. भारतीय राज्यघटनेमुळे सर्वांना समान हक्क मिळाले, देश एकसंघ ठेवण्याचं काम राज्यघटनेनं केलं आहे. ज्या दिवशी ही राज्यघटना नष्ट करायचा प्रयत्न होईल त्या दिवशी देशाचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत असं मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथल्या जय भीम मित्र मंडळ यांच्या वतीनं बुद्ध जयंती सोहळा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी कवाडे बोलत होते। देशातले काही मनुवादी लोक देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत असा आरोप करताना त्यांनी समाजातले जातीभेद आणि जाती प्रथा नष्ट करायच्या असतील तर जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत असं म्हणाले। मध्य प्रदेशातल्या महू या बाबासाहेबांच्या जन्मठिकाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्याबद्दल कवाडे यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं। मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत असलेले वरिष्ठ कॅमेरामन किशोर चेऊलकर आज सेवानिवृत्त झाले। दूरदर्शन केंद्रामध्ये झालेल्या समारंभामध्ये त्यांना निरोप देण्यात आला। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज 291वी जयंती। 17व्या शतकातल्या होळकर घराण्याच्या अहिल्याबाई तत्वज्ञानी राणी म्हणून सर्वश्रुत होत्या। त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये आज अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईमध्ये मंत्रालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आझाद मैदान इथं अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टे, नेते सदाभाऊ खोत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यावेळी उपस्थित होते। अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी आदरांजली वाहण्यात आली। रावसाहेब दानवे यांचाही यावेळी काठी आणि घोंगडं देऊन गौरव करण्यात आला। धुळे जिल्ह्यामध्ये अहिल्याबाईंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरराव गर्दे यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी एक मोटरसायकल रॅलीही काढण्यात आली। वाशिम इथंही अहिल्याबाई होळकर रथ आणि मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवाजी पुतळ्यामार्गे पाटणी चौकातून निघालेल्या रॅलीचा शुक्रवार पेठ इथं समारोप करण्यात आला। आगामी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत कोणतीही बोलणी झालेली नाहीत अशी माहिती बीसीसीआयचे नवनिर्वाचित सचिव अजय शिर्के यांनी दिली आहे। ते आज पुणे श्रमिक पत्रकार संघानं आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते। भारत पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट सामना केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुरता मर्यादित विषय नाही, तर त्यासाठी संरक्षण व्यवस्थाही महत्त्वपूर्ण आहे असं ते म्हणाले। बीसीसीआयतर्फे लवकरच प्रशिक्षक पदाकरता जाहिरात काढली जाईल असं ते म्हणाले। निवडीकरता जे निकष असतील त्यानुसार कोणीही त्या पदाकरता अर्ज दाखल करू शकतो असंही शिर्के यांनी स्पष्ट केलं। आणि आता बातमी हवामानाची। येत्या 24 तासामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या काळामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे। आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 35 आणि किमान 28 अंश सेल्सिअस, नागपूर 43 आणि 27, पुणे 37 आणि 24, औरंगाबाद 39 आणि 27, नाशिक 37 आणि 24, कोल्हापूर 36 आणि 24, रत्नागिरी 35 आणि 27, सोलापूर 41 आणि 27 आणि अमरावती कमाल 42 आणि किमान 27 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या लष्कराच्या दारुगोळा भंडाराला भीषण आग, 20 जवान मृत्युमुखी, 19 सुरक्षा रक्षक जखमी। संरक्षण मंत्र्यांनी दिले आग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश आणि जखमींची केली विचारपूस। ॲडमिरल सुनील लांबा यांनी स्वीकारला नौदल प्रमुख पदाचा कार्यभार। वाहनांची संख्या आणि प्रदूषण याबाबत राज्य सरकारने दाखवलेल्या अनास्थेबद्दल हरित लवादाचे ताशेरे। राज्य कामगार विमा योजनेचं रूपांतर राज्य कामगार विमा महामंडळात करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी।
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या बांधकामासाठी बीपीटी आणि एमएमआरडीए यांच्यामध्ये सामंजस्य करार. आणि जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. रुग्णांसाठी आशेचा किरण वाटणारे डॉक्टर विविध तपासण्या करणाऱ्या केंद्रांकडूनच कमिशन घेतात. खरं तर हे असंवेदनशीलच नाही तर सामाजिक शिष्टाचाराला काळिमा फासणारं असंच कृत्य. प्रतिष्ठेच्या आड दडलेल्या या गैरव्यवहाराविषयी अधिक प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे सदस्य डॉक्टर सुहास पिंपळे यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.